25 ऑगस्टला माझ्या सख्ख्या मावस भावाचा साखरपुडा होता. मग आम्ही सगळेजण निघालो साखरपुड्याला जाण्यासाठी सिन्नरच्या दिशेने. कारण सिन्नरला साखरपुडा होता. नेहमीप्रमाणे मी लेट होती, कारण 2 मुलांचं आवरायचं होतं आणि मुलांची तब्येत थोडीशी खराब झाली होती. मग त्याच्यामुळे मलाही लेट झालं. पण मी गेल्यावर कार्यक्रम सुरू झाला. नंतर मग इथे सगळ्यांचे मेकअप वगैरे चालू होते. नंतर नवरदेवाची एंट्री झाली. त्याचंही औक्षण करण्यात आलं. नवरीचं पण औक्षण केलं. सगळे नातेवाईक आले आणि छानपैकी अशा कार्यक्रमाला सुरुवात झाली. रोहितच्या लग्नाची आम्हा सगळ्यांना खूप जास्त हौस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असो किंवा माझी आरोही असो, आरोहीला सगळ्यात जास्त रोहित मामा आवडतो आणि त्याच्यानंतर तिला तिचा सख्खा मामा म्हणजे यश आवडतो. आमचा रोहित हा सगळ्यात चांगला. त्याने आजपर्यंत कधी कोणाला हर्ट केलं नाही आहे. म्हणजे अगदी कोणी पण असो, आमच्या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात चांगलं कोणी असेल तर तो फक्त रोहित आहे. ज्याचं मी आज इतकं भरभरून कौतुक करते ना, पण लहानपणी त्याचा सगळ्यात जास्त मार मी खाल्ला आहे. त्याने आम्हाला खूप मारला आहे. कारण तो होताच तसा. आत्ता जेवढा शांत आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पडतो, आगाऊ होता. असो, पण त्याला आज त्याची लाईफ पार्टनर भेटली. आम्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद आहे. आणि लवकरच याचं लग्न आहे आणि लग्नही तेवढं जोरदार आणि धमाकेदार आपण करणार आहोत. नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. मोडेल पण वाकणार नाही असं म्हणणारा आमचा रोहित शेवटी रसिकासमोर झुकला. हाच क्षण बघण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर झालो होतो की हा नक्की वाकेल का नाही. पण असो, वाकला तो. आणि मग काय, आम्ही सगळेजणांनी खूप मजा केली, खूप डान्स केला आम्ही आणि खूप दिवसानंतर असं एन्जॉय करता तर हे आहे माझ्या आईकडची सगळी फॅमिली. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून फॅमिली फोटो काढला. नंतर छानपैकी असं मस्त जेवण केलं. नंतर नवरदेवाबरोबर फोटो काढला आणि इकडे बघा त्यांचं फोटो सेशन चालू होतं. नंतर मी निघाली. चलो बाय.